तुमचं बीपी सुद्धा फक्त औषधांनी नाही तर तुमच्या इमोशन्स म्हणजे तुमच्या भावना सांभाळण्यामुळे सुद्धा कंट्रोलमध्ये येऊ शकतं। आपल्या जस्ट फॉर हार्टच्या रिमोट मॉनिटरिंग प्रोग्राममध्ये एक पेशंट आहेत ज्यांना बीपीची औषधं चालू होती, त्यांचं डाएटही व्यवस्थित चालू होतं, पण तरी सुद्धा कुठे ना कुठेतरी इमोशनल डिस्टर्बन्स असल्यामुळे रात्रीची झोप डिस्टर्ब होणं, लवकर झोप न लागणं आणि ह्या सगळ्या कारणांमुळे बीपी सतत जास्त राहणं म्हणजे हायपरटेन्शनचा त्रास होणं हा त्यांचा प्रॉब्लेम होता। काही इमोशनल इंटेलिजन्सच्या स्टेप्स आपण इम्प्लिमेंट केल्या। 3 ते 4 महिने त्यांनी रेग्युलरली कन्सल्टेशन घेतलं, कोचिंग घेतलं, आपल्या विचार करण्याच्या सवयींमध्ये त्यांनी बदल केले आणि त्यांचा बीपी जे आहे ते ऑटोमॅटिकली कंट्रोलमध्ये आलं। सो नेहमी जेव्हा आपल्याला आपलं हेल्थ कंट्रोल करायचं असतं, आपल्याला फक्त आपलं मेडिसिन किंवा आपलं डाएटच चेंज नाही करायचं, तर आपण कशा प्रकारे विचार करतो, आपण आपल्या इमोशन्स कशा प्रोसेस करतो हे पाहणं सुद्धा खूप आवश्यक आहे। सो तुम्ही सुद्धा तुमचं इमोशन्स, तुमचं स्लीप हे ट्रॅक करता की नाही? तुम्हाला अजून जस्ट फॉर हार्टच्या ॲपबद्दल माहीत नसेल तर खालती दिलेल्या लिंकवरती आजच एक फ्री अकाउंट क्रिएट करा आणि तुमचं स्लीप, इमोशन आणि तुमचे वायटल्स जे आहेत ते ट्रॅक करायला सुरुवात करा। धन्यवाद।